तर मित्रांनो, आपण शनिवारवाड्यामधील असलेल्या गणेश दरवाजाच्या बाहेरील पेशवेकालीन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपल्या लाल महलच्या व्लॉगला सुरुवात करूया। चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना, ठीक है। तर मित्रांनो, तुमचं लाल महल किल्ल्याच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे पुन्हा। तर लाल महल हा किल्ला छत्रपती शहाजी महाराजांनी आदिलशाहीमध्ये जाताना जिजाऊ आऊसाहेब आणि शिवरायांच्या निवासासाठी बनवला होता। लाल महल किल्ला तोच किल्ला आहे जिथे की आपल्या महाराजांनी स्वराज्यातली पहिली सर्जिकल स्ट्राईक करून शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती। तर हे सुंदर असे लाल महल किल्ल्याचे रूप आहे आणि इथे लाल महलाच्या बाहेरच माहितीचा फलक आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। आणि इथे आत किल्ल्याच्या आत येताच चपलीचे स्टँड आहे नागरिकांसाठी, ज्याने की या सुंदर वास्तूमध्ये घाण होणार नाही। आणि हे किल्ल्याच्या आतील सुंदर असे दृश्य आहे। येथे बरेच नागरिक फिरण्यासाठी येतात आणि आमच्या पुण्याची हीच खासियत आहे की इथे आल्यावर तुम्ही जवळजवळ असलेले 2 किल्ले शनिवारवाडा आणि लाल महल एका दिवसात फिरू शकता आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शनसुद्धा घेऊ शकता। तर इथे बैलाचे नांगर मूर्तीच्या स्वरूपात बनवले आहे, जिथे की जिजाऊ आऊसाहेब आपल्या बाल शिवरायला नांगर शिकवत आहे। आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पूर्ण केलेले आहे। आणि या किल्ल्यामध्ये राहून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि बाजारपेठासुद्धा इथे बसवल्या। तर हा जो तुम्हाला आता किल्ला दिसतोय तो की पुणे महानगरपालिकेने रिडेव्हलपमेंटमध्ये बनवला आहे, जो की जुना किल्ला होता लाल महल, जिथे की सईबाई आणि महाराजांचा विवाहसुद्धा झाला होता। सईबाई म्हणजे महाराजांच्या पहिल्या पत्नी, हे की सर्वांना माहीतच असेल। तर हा किल्ला पुणे महानगरपालिकेने रिडेव्हलपमेंटमध्ये 1900 बनवला आहे। तर मित्रांनो, अतिशय सुंदर प्रकारे हा लाल महालाची प्रकृती आणि इथे नांगर शिपाई अशी साकारलेली आहे। तर हे महालाच्या आतील दृश्य आहे, जिथे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे छायाचित्र दाखवले आहे आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचे स्मारकसुद्धा आहे। तर ते मी तुम्हाला एक एक करून दाखवतो। तर मित्रांनो, हे आहे जगज्जननी स्वराज्याला शूरवीर देणाऱ्या, ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो, राजमाता जिजाऊंचे स्मारक। तर पहिले छायाचित्र हे लाल महालात ठाण मांडून 3 वर्ष स्वराज्यात थैमान घालणाऱ्या शाहिस्तेखानावर छापा घालून शिवबांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली। तर दुसरे छायाचित्र हे स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या राजांच्या पाटलाला शिवबांनी कठोर शिक्षा करून स्वराज्याचा पहिला निवाडा लाल महालातच केला। यवनांनी गाढवाचा नांगर फिरवून शापित केलेल्या पुण्यनगरीत शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्यनगरी ही पवित्र केली, त्याचेही छायाचित्र। जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते प्राचीन कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला, त्याचेही छायाचित्र। लाल महलात बाल शिवरायांना रामायण महाभारत सांगून जिजाऊंनी आदर्श संस्कार केले, त्याचेही छायाचित्र। जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी शस्त्रविद्या, अश्वविद्या, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, दुर्गशास्त्र अवगत केले, त्याचेही छायाचित्र। वयाच्या 15व्या वर्षी आपल्या सवंगड्यांना घेऊन शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्याचेही छायाचित्र। पोटाला अन्न, अंगाला वस्त्र, दावणीला बैल जोडी आणि शेतीला अवजारे देऊन शिवबांनी अवघ्या प्रजेला सुखी केले, त्याचेही छायाचित्र। शिवरायांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, तर त्याचे हे छायाचित्र। तर मित्रांनो, लाल महल किल्ला हा अतिशय छोटा आहे आणि फिरण्यासारखं सुद्धा आहे, कारण इथे महाराजांचे बालपण गेले आपलं आणि अतिशय सुंदर प्रकृती आहे। आणि आपण यापुढे सुद्धा नवीन नवीन ब्लॉग टाकणार आहे, तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।